भूतान येथील पुनाखा या शहरामध्ये मोचू व पोचू या दोन नदीच्या संगमावर मॉनिस्ट्री असून तिथे पार्लमेंटरी विभाग आहे. मध्यभागी वॉच टॉवर आहे आणि तिसऱ्या विभागामध्ये मॉनिस्ट्री आहे. या मॉनिस्ट्रीमध्ये बुद्ध लोकांचे सर्व धर्मगुरू प्रत्येक वर्षी तिथे येत असतात. तसेच त्यांच्या प्रत्येक सणाला तिथे धर्मगुरू व संपूर्ण बुद्ध जमातीतील लोक जमा होतात आणि आम्ही तिथे गेलो होतो त्यावेळी त्यांचे धर्मगुरू येणार होते म्हणून बरीचशी गर्दी होती. आपण पाहत आहात ही मोचू नदी असून या मोचू नदीच्या अलीकडे पूल आहे व पलीकडे मॉनेस्ट्री आहे. समोर पाहत आहात ही मॉनेस्ट्री असून अलीकडे मोचू नदी आहे आणि मोचू नदीवर लाकडी पूल बांधलेला आहे व त्या पलीकडे ही मॉनेस्ट्री आहे. भूतानमध्ये प्रत्येक शहरामध्ये अशा वेगवेगळ्या मॉनेस्ट्री असून इथे या पुनाका शहरामध्ये दोन नदींच्या मध्ये ही मॉनेस्ट्री आहे आणि इथे एकत्र पार्लमेंट विभाग तसेच वॉच टॉवर आणि मॉनेस्ट्री म्हणजे धर्मगुरूंचे स्थान किंवा दर्शन घेण्यासाठी असलेली जागा हे एकत्र आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व ही ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे असून उत्तम आहेत. आपण पाहत आहात या लाकडी पुलावरून आम्ही आता पलीकडे चाललेलो आहोत आणि पलीकडे मॉनेस्ट्री असून त्याशिवाय तिथे पार्लमेंट आहे आणि मध्यभागी वॉच टॉवर आहे. तर आम्ही गेलो होतो त्या दिवशी तिथे त्यांचे धर्मगुरू येणार होते आणि त्यामुळे बरीचशी गर्दी झालेली होती. ही गर्दी धर्मगुरूंचे दर्शन घेण्यासाठी झालेली आहे आणि थोड्याच वेळात इथून धर्मगुरू जातील त्यावेळी लोक त्यांचे दर्शन घेतील. बुद्ध लोकांचे धर्मगुरू आम्ही गेलो त्यावेळी येणार होते म्हणून बरीचशी गर्दी जमलेली होती आणि सर्वजण आपापल्या पारंपरिक पोशाखामध्ये आलेले होते. या मॉनेस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी 500 रुपये तिकीट आहे आणि सकाळी लवकर आम्ही गेलो होतो तरीसुद्धा धर्मगुरूंचे दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. इथं आम्ही समोर पाहत आहात हा मॉनेस्ट्रीचा हॉल आहे आणि इथं बरेचसे गुरूंचे दर्शन घेण्यासाठी बरेच लोक जमलेले आहेत. तर अशा प्रकारे या मोठ्या इमारतीमध्ये 3 विभाग असून त्यातील पहिला विभाग हा पार्लमेंटरी विभाग आहे, दुसरा विभाग हा वॉच टॉवर आहे आणि तिसरा विभाग हा मॉनेस्ट्री आहे. आणि या मॉनेस्ट्रीमध्ये बुद्ध लोकांचे सर्व देव असून त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. तर त्याप्रमाणे आम्ही देखील इथे थांबून त्यांचे दर्शन घेतो.
and we have two types, Kajupa and Ningapa. Not as a subcaste also, but it's only the different name has Ningapa and Kajupa. But the reading, the dream, everything is same. Just the wearing of the dresses, but it's in the red color, but the wearing of the dresses is different. The monks of here, they will have all full and it's only one here. But the Ningapa, they have folding in two parts. So that's only the difference. And they have a long rope. In Ningapa side, they can marry. In Kajupa, is a monk. It's a lifelong monk. But in Ningapa, they can marry. Because they believe that they can't. जास्तीत जास्त लोकसंख्या ही बुद्ध लोकांची असल्यामुळे इथे प्रत्येक शहरामध्ये मॉनिस्ट्री आहे आणि बुद्धांचे मंदिर आहेत आणि इथले लोक धार्मिक असून ते आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहेत आणि त्यामुळे ते कुठलाही आपला सण किंवा आपल्या धर्मगुरूचे दर्शन घेणे यात आपल्याला धन्य समजतात आणि त्यामुळे ते कुठेही धर्मगुरू येणार असतील किंवा तर गर्दी करतात आणि आपण हे आपलं महत्त्वाचं काम आहे असं समजून दर्शन घेतात. तसेच नियमित ते या मॉनिस्ट्रीमध्ये दर्शनासाठी जात असतात. तर इथलं हे वैशिष्ट्य म्हणजे इथले लोक धार्मिक आहेत आणि आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहेत.
Marmot, you know the marmot, right? So now this under this fortress there's a lake which belongs to her. And even this land we say as she is the landlord of this country. So she belongs to this area. She is a mermaid. Right? Now, the Nag stone that you wash by the middle, it's the same thing. It is not done by the men, it has to be done by the women. That we have to dress up, everything clean, and then we have to wash up. By the founder of Bhutan, who came from Tibet in 17th century, which is known as Shebdrung, the founder of Bhutan. So he had built this one. So during his time, in 17th century, so the people from all over Bhutan, when they came here to visit him, they brought as a gift, but not as a stone. Afterwards, it was changed into a stone by itself. Because the place who were growing up the rice, they brought the rice. Some those had the butter and tea, they brought it. So this was the gift in each part of Bhutan. So once when this was flooded by the river, the river. So this was in the one of the corner. All kings were in this ship. So then they had brought it back here to protect from the flood, because which they have kept these stones has been not flooded. Even आपण ज्या वेळा भूतान देशाला भेट द्याल त्यावेळी आपल्याला अशा प्रत्येक शहरामध्ये मॉनेस्ट्री आढळतील, तसेच बुद्धांची मंदिरं आढळतील आणि आपल्याला इथे चालण्याची तयारी देखील ठेवावी लागते. तसेच इथे प्रत्येक पर्यटन स्थळाला आकारलेला आहे, चार्ज आकारलेला आहे. त्यामुळे आपण ही सर्व तयारी ठेवून इथे चालण्याची तयारी असेल तर आपण त्याची तयारी करावी आणि मगच या भूतान देशाला आपण भेट द्यावी, कारण इथे सर्वत्र भरपूर चालावे लागते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपण आपल्या इतर मित्रांना व ग्रुपवर शेअर करावा.
जेणेकरून आपल्याला भूतानची माहिती सहजासहजी मिळू शकेल. धन्यवाद.